नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today in this video we are going to study English workshop from the poem The World is Mine, Standard 10th, Unit 4.1. Actually, we have made video. It is the second part of this English workshop. In the earlier video, we have taken 3 questions. Okay. So, let us continue the 4th question. See friends. Answer in your own words. बघा, तुम्हाला स्वतःच्या शब्दात, म्हणजे हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. बघा, ए, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. बघा, then I have written it here in this page. See friends, answer in your own words. बघा, बरोबर. what is the theme of the poem. काय मग थीम कवितेचा. बघा, see, the theme of the poem is that we should be grateful to God for the things we have in our life rather than complain or grudge for the things that we don't have in our life. In short, we should be happy with what we have. बरोबर आहे. समजलं मित्र. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ते देवाचे आभारी राहिले पाहिजे for the things we have in life. Okay, rather than complaining or grudging for the things that we do not have in our life. We should be happy with what we have. Next question बघा, दुसरा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. Do you think people with some handicap should beg for money? Justify response. बघा, आता तो प्रश्न इथे आहे बघा. म्हणजे जे लोक काही हँडिकॅप असतात त्यांनी भीक मागावं का. भीक मागावं. जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. बघा, आता मागितलं पाहिजे का त्यांनी भीक, जे अपंग आहेत त्यांनी. तर अजिबात नाही. नो. बघा, आय डोंट थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी. पैशांसाठी भीक त्यांनी मागितले नाही पाहिजे. मग काय, दे शुड यूज देअर सिक्स सेन्स. बघा मित्र, सिक्स सेन्स विच गॉड हॅज गिफ्टेड देम. सावासन देवाने त्यांना दिलेला असतो. जे हँडिकॅप लोक असतात त्यांनी तो वापरला पाहिजे. अँड अर्न देअर लिव्हिंग विथ सेल्फ रिस्पेक्ट. आणि त्यांनी अगदी सेल्फ रिस्पेक्टने आपलं जीवनचरितार्थ चालवला पाहिजे. ओके. नेक्स्ट बघा पुढे. व्हॉट इज बेटर. सी, प्रश्न आहे बघा मित्र. व्हॉट इज बेटर. बेटर काय आहे. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क and responsibility of a disabled person in order to help, or बघा म्हणजे काय, पूर्णतः एखाद्या डिसेबल व्यक्तीची जबाबदारी आपण घेऊन घेणं किंवा काम आपण करून घेणं. कशासाठी, त्याला मदत करण्यासाठी. किंवा or encourage such a person to do it himself or herself in a different way. Justify your choice. बघा, किंवा अशा व्यक्तीला, डिसेबल पर्सनला, त्याला किंवा तिला त्याचं काम एक वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी एनकरेज करणं. काय बेटर असेल. व्हॉट इज बेटर. बेटर हेच असेल मित्र. काय हे, एनकरेज. सेकंड, एनकरेज सच अ पर्सन टू डू इट हिमसेल्फ और हरसेल्फ इन अ डिफरंट वे. बघा, हे कसं लिहायचं आता. जस्टिफाय या ठिकाणी लिहायचं. पहा कसं जस्टिफिकेशन आपल्याला देता येईल. आय थिंक टू एनकरेज अ डिसेबल पर्सन टू डू हिज और हर वर्क इन अ डिफरंट वे इज ऑलवेज बेटर. ओके. बिकॉज बाय डुईंग दिस, हे केल्याने, वी कॅन हेल्प दॅट पर्सन टू लिव्ह लाईफ विथ डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्ट. आपण अशा व्यक्तीला मदत करू शकतो. असं करून कशी मदत. वी कॅन हेल्प दॅट पर्सन लिव्ह लाईफ विथ डिग्निटी
अँड सेल्फ रिस्पेक्ट. तो व्यक्ती डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्टने आपलं आयुष्य जगू शकेल अशी आपण त्याला मदत केली. ओके फ्रेंड्स, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्र, काय आहे 5वा प्रश्न. मेक अ लिस्ट ऑफ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता रायमिंग वर्ड्सचे पेअर आपल्याला लिहायला सांगितले. फॉर एक्झाम्पल बघा दिलं आहे त्यांनी व्हाईन माइन. ओके, आता आपल्याला लिहायला सांगितलं 1 and 2. बघा आपण लिहू शकतो. हेअर फेअर पहिल्याच ठिकाणी आलेलं आहे बघा, हेअर फेअर. ओके, हेअर फेअर. देन बघा चार्म हार्म. कविता आहे चार्म, चार्म हार्म. ओके, चला आपण तिसरं या ठिकाणी लिहूया. काइंड ब्लाइंड, काइंड ब्लाइंड. ओके, आणि चौथं इकडे लिहूया डिअर हिअर, डिअर हिअर. बघा तुम्हाला दिसेल, तुम्हाला दाखवतोय 1 minute. लेट्स सी. हे पहा या ठिकाणी आपण बघितलं रायमिंग पेअर्स. हेअर फेअर, व्हाईन माइन एक आहे तिथं दिलेलं आपल्याला बघा. त्यानंतर बघा सी काइंड ब्लाइंड. ओके, व्हाईन माइन वन्स अगेन, डिअर हिअर, व्हाईन माइन. ओके, ग्लो नो. ओके फ्रेंड्स, चला लिहूया. चला आणखी एक लिहूया आपण 5वं, ग्लो नो, ग्लो नो. Okay, so we'll take the question on the next page. आता बघा मित्र, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 stanzas इज. आता आपल्याला या प्रश्नामध्ये राईम स्कीम राईम स्कीम विचारलेलं बरोबर. चला मग आपण कवितेमध्ये ऍक्च्युअल राईम स्कीम बघूया. 2 स्टांजाचे विचारले. ठीक आहे. ओके ओके, बघा मित्र, कविता समोर आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण रायमिंग स्कीम जी आहे ती ABCD या स्मॉल लेटरने डिनोट करत असतो. चला तर मग बघा, आता ह्या पहिल्या ओळीतला पहिला शब्द हेअर. हेअरसाठी आपण घेतला ए. फेअर बघा, हेअर फेअर हे रायमिंग वर्ड म्हणून त्याच्यासाठी परत आपल्याला घ्यायचा ए. एसल दॅट इज आईल, आईलसाठी घेतला बी. त्यानंतर व्हाईन माइन बघा, या व्हाईनसाठी आपण सी आणि इथं पण आपल्याला घ्यावं लागेल सी. म्हणजे रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABCC. आता सेकंड स्टांजा आपण घेऊया बघा. स्वीट, स्वीटसाठी घेतला आपण ए. चार्मसाठी बी. चार्म आणि हार्म बघा रायमिंग वर्ड आहे म्हणून परत घेणार बी. काइंड, आता वेगळा शब्द आला म्हणून याच्यासाठी सी. काइंड ब्लाइंड बघा परत सी घ्यावं लागेल कारण की हे दोघं रायमिंग होतं. त्यानंतर व्हाईन हा वेगळा शब्द म्हणून घेतला डी. आणि माइन हे दोघं काय रायमिंग पेअर बरोबर म्हणून परत घेतला डी. म्हणजे सेकंड स्टांजाची आली रायमिंग स्कीम ABBCCD. ओके, चला मग लिहूया आपण. ओके, इथं लिहूया आपण का इज AABCC and आणि सेकंड स्टांजाची ABBCCDD. Okay, the rhyme scheme of the first 2 stanzas is AABCC and ABBCCDD. Okay, आता बघा, pick from the poem lines which contain the figures of speech. बघा मित्र, आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच हे कवितेत आलेले आहेत आणि त्या लाईन्स विचारलेल्या. बघा आता इन्व्हर्जनसाठी पहिलीच ओळ आहे आपल्याला बघा. इन्व्हर्जन वर्ड ऑर्डर चेंज होत असते, ती पहिलीच ओळ. चला आपण बघूया. सी फ्रेंड बघा, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. बघा हे जे एक्झाम्पल आहे हे कसलं आहे, इन्व्हर्जनचं आहे बरोबर. हे तुम्ही तिथं लिहायचं बरोबर. नेक्स्ट पहा, इन्व्हर्जनसाठी टुडे ऑन अ बस, टुडे ऑन अ बस. ओके, यू कम्प्लीट इट, हे पूर्ण करायचं तुम्ही. त्यानंतर बघा दुसरं इंट्रोगेशन.
इंट्रोगेशन. चला बघा कवितेत बघूया आपण इंट्रोगेशन. हे बघा या ठिकाणी हे पहा. आय स्टॉप अ मोमेंट देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. बघा इंट्रोगेशन प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे. तर ही लाईन ओके ही लाईन तुम्ही त्या ठिकाणी लिहायची. आय स्टॉप अ मोमेंट देन आय सेड ही पूर्ण इंट्रोगेशनसाठी आय स्टॉप अ मोमेंट. ओके कंप्लीट करायचं आहे मित्र. त्यानंतर बघा ओनोमॅटोपोइया. ओनोमॅटोपोइया म्हणजे काय? वर्ड्स दॅट रिझेंबल साऊंड. आता या ठिकाणी पहा पहिलीच आपलं बघा हे पहा या ठिकाणी पहा. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. व्हेन आय व्हाईन बघा ही व्हाईन. ओके ही लाईन त्या ठिकाणी. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन हे तुम्ही त्या ठिकाणी आपण लिहायचं. हे बघा ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. ओके ओनोमॅटोपोइया. देन ॲपॉस्ट्रॉफी. बघा आता ॲपॉस्ट्रॉफी सेम लाईन तीच लाईन आपण घेऊ शकतो ॲपॉस्ट्रॉफी. बघा म्हणजे द पोएट इज टॉकिंग टू द ॲबसेंट स्पीकर. गॉड देवाला बघा देवाला विनवणी करते कवयित्री म्हणजे हीच लाईन. परत आपण ॲपॉस्ट्रॉफीसाठी ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. ओके व्हेन आय व्हाईन सेम लाईन. ओके आता पुढचा प्रश्न बघा मित्र. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमेजरी. बघा आपल्या ह्या कवितेमध्ये पुष्कळ लाईन्समध्ये इमेजरी आले म्हणजे इमेजरी हा फिगर्स ऑफ स्पीच आलेला आहे. ते आपल्याला लिहायचं आहे. आता बघा फ्रेंड्स इमेजरी मीन्स यूज ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज टू रिप्रेझेंट ऑब्जेक्ट ॲक्शन्स अँड आयडियाज इन सच अ वे दॅट इट अपील्स टू अवर फिजिकल सेन्सेस. बरोबर आहे. फिगरेटिव्ह लँग्वेज असते काय रिप्रेझेंट करण्यासाठी? ऑब्जेक्ट ॲक्शन अँड आयडियाज आणि ते आपल्याला आपल्या फिजिकल सेन्सला अपील करत असते. बघा अशा पुष्कळ गोष्टी आहेत या कवितेमध्ये. देर आर सो मेनी लाईन्स. बघा आता फॉर एक्झाम्पल आय सॉ lovely girl with silken hair. बरोबर बघा. त्यानंतर आय सॉ हर हॉबल डाऊन. बघा येऊन आपल्या लक्षात येतं. हॉबल डाऊन म्हणजे अडखळते व चालायला. हॉबल डाऊन बरोबर. पिक्चर डायरेक्टली कम्स इन फ्रंट ऑफ अवर आईज. हॉबल डाऊन द आय. ओके त्यानंतर आय सॉ अ चाइल्ड विथ बघा आय सॉ अ चाइल्ड with eyes of blue. ओके बघा भरपूर एक्झाम्पल या ठिकाणी आहेत बघा मित्र. त्यानंतर पहा आता बघा with legs to take me where I will go, with eyes to see the sunset glow, with ears to hear that I would know. सो दीज आर द एक्झाम्पल्स. बघा हे सर्व इमेजरीज आहे बरोबर. इमेजरी याच्यापैकी एक लाईन या ठिकाणी लिहून द्या. ओके फ्रेंड्स. सो इन दिस व्हिडिओ वी शल स्टॉप हिअर. हे सर्व प्रश्न व्यवस्थित आपल्या वहीत लिहा आणि अभ्यास करा. ओके फ्रेंड्स थँक्यू.